राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यात पाऊस पडतोय, इथं पाऊस पडतो 3 दिवस. आता कालपासून नाही पडला, पण ह्याच्यामुळं कधी नव्हे ते उजनीचं जे क्षेत्र आहे, धरण क्षेत्र, ते मायनसमध्ये गेलेलं आहे. मरणाचं पाणी कमी गेले, मृत साठा आहे. आणि ह्या जी दार चालू झाली, आता चांगल्या प्रकारची दार वरून चालू झाली आहे. आणि बंधारा जर सगळ्यांनी काढलं तर उजनी पाणलोट क्षेत्रात 100% याचा फायदा होईल. आणि ह्या भीमा नदी आहे ना, ह्याचा उजनी भरण्यामध्ये फार मोलाचा सहभाग आहे अशा विषय. आणि उजनी यंदा देवाच्या दयाने भरणारच आहे, तुम्हाला सांगतो. आजची जी घटना आहे, ही घटना बघण्यासाठी आपल्याला सोलापूर जिल्ह्यातच जायची. सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूर तालुका आणि त्या ठिकाणचं आवाळे हे गाव. आता ह्या गावामध्ये दादा शिंदे वय वर्षे 32 ह्या तरुणाला जाणून घेणं फार गरजेचं आहे. हे तरुण समजल्या की स्टोरी तुम्हाला समजली. आता आणि ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा, जी काय होतंय, जी काय घडतं, ह्याचा 100% फायदा तुम्हाला होणार आहे. तुम्हाला सांगतो, फक्त तो बोध घ्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहासासारखा शिक्षक नाही, इतिहास हा शिक्षक आहे. आणि त्या शिक्षकापासून आपल्याला तेवढंच घ्यायचं की बाबा ही चूक, अशी कंडिशन जर आपल्या आयुष्यात झाली तर काय करायचं, कसं करायचं, एवढं क्लिक झालं ना, बस लई डोक्यावर पाणी गेलं आपलं. आता हा जो दादा शिंदे वय वर्ष 32 बिगर लग्नाचा आहे आणि 32व्या वर्षापर्यंत लग्नाला राखाडला. याचं कारण तुम्हाला सांगतो. पोरगा कष्टाळू असा, ट्रॅक्टर होता स्वतःचा, फेडला त्यांनी. रात्रंदिवस लोकांचं काम करायचा, 4 पैसे पाळून घर व्यवस्थित केलं त्यांनी. जमीन 2-3 एकर आपली. आणि त्याची अशी अपेक्षित आहे, बाबा आपल्या तोला मोलाची एखादी मुलगी मला एखाद्या गावातून स्थळ चालून यावा. आणि तशा प्रकारे ते जे मध्यस्थ होते, कोणाला अर्धा तोळा कबूल कर, कोणाला 1 तोळा कबूल कर, किंवा तुला तोळा घालतो पण माझं जमव, सध्या परिस्थिती बिकट आहे. अशा प्रकारे हा दादा शिंदेनी सुरुवात केली स्थळं पाहायला. आता व्हायचं काय, स्थळ चालून यायचं, सगळे व्यवस्थित, सगळं दिसायचं, घरदार व्यवस्थित आहे, 4-2 गुरं आहेत, गाई गोठा, घरची माणसं माळकरी स्वरूपाची आहेत. पोरगा ट्रॅक्टर चालवतोय, 4 पैसे कमावतोय. एखाद्या गरिबांनी हिथं मुलगी द्यायला काहीच अडचण नाही. त्यांना सगळं पटायचं, हे जेवणं करायचे, जेवण खाऊन जायचे. पुढच्या बोलणीला हे फोन करायचे, 4-8 दिवसांनी फोन काही येत नसायचा. आणि ती फोन केला ना, नाही आम्हाला जरा शहरातच द्यायची, आम्हाला मुलीला नवरदेव पसंत नाही, आम्हाला जरा सगळं पास आहे बरं का, पण आमची 2 वर्ष करायची इच्छा नाही, 2 वर्षांनी बघू. 7-8 स्थळांच्या बाबतीत असा विषय झाला की ह्या दादाचं लग्न काय जमाना. 8 वेळा असं झालं. आणि मुली तर फार देखण्या यायच्या चालून, चांगल्या. आणि कसं होतं, एक मानसिकता त्या तरुणाची लग्नाच्या आलेल्या नवरदेवाची अशी असते की बाबा एखादी मुलगी आली, त्यांनी ती फोटो बघितला, त्याला मनापासून आवडली, त्या मुलीला नवरदेव आवडला, पाटापट्टी झाली की तो नवरदेव मनातून एक स्वप्न बघायला सुरुवात करतो तिच्याविषयी. ही आपली बायको होणार, आपण इथं हनीमूनला जाणार, मी हिची ती एवढी हाऊसमौज करीन, मला सोन्यासारखी पोर होते. आणि एक स्वप्न बघायचं सगळ्याच अधिकारी. आणि चांगल्या माणसाला तर 100%चे, वाईटाचा विषय सोडून द्या. तर अशा प्रकारे तो गुंतला जायचा त्या मुलीत. आणि गुंतला की तिकडून फोन यायचा, 2 वर्ष करायचं नाही, शहरात द्यायची, मुलगी नको म्हणते. ह्यो 4 गावचं 10 ठिकाणचं पाणी पिलेला गडी होता. कारण ड्रायव्हर ट्रॅक्टरचा असं नाही तर ट्रकचा असं तर कशाचं, ड्रायव्हर लोक हुशारले राहतात तुम्हाला सांगतो. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या माणसाच्या संपर्कात ती रोज असतात. कोण कितीच कशा चालीचा आहे काय, ही ड्रायव्हर लोकांना परफेक्ट माहीत असतं, पण ती उगा आपली बोलून दाखवित नाही. आता विषय असा झाला की आईला मला 7-8 स्थळं माघारी गेली, नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय, मला काहीतरी कारण वेगळंच आहे. पण आणि कारण काय आहे हे त्यांनी शोधण्यासाठी वेळ काढून गावात जायचा. नाव्याच्या दुकानात बस, कुठं किराणा दुकानात बस, कुठं चावडीत हॉटेलमध्ये पोरं असले 2 तिथं बस, अशा ठिकाणी चर्चा करायला सुरुवात करायचा. आणि त्यातले ओळखीचे लोक असतात त्यांना विचारायचा, आईला काही करा पण माझं लग्न जमत नाही, काय कारण असलं पाहिजे बा. आता तोंडावर काय कोण बोलत नाही. तुम्हाला समाजाची एक पद्धत आहे, सगळ्याला माहीत होतं कारण काय, पण त्याला काय कोण सांगत नव्हतं. आणि याला सांगत नाही शिवाय ह्याला काय ते कळलं मार्ग नव्हता. पण हे काम केलं एका अशा जबर हातभट्टी पिणारांनी, ती फुल पेलेलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, लय पेलेला माणूस लय खरं बोलतो बरं का. ती टोलं खाईन एखाद्याचं, पण ते खरं बोलून जातो. तो म्हणला, आयला शिरपा
लग्न 7-8 स्थळं झाली बा, काय जमाना. अरे तू ती पेललंच होत, त्याला काय बा, तुझी बुंदी खाण्याचा योग मला, मी जिथे तर वरच आला पाहिजे. हा, पण तू लग्न मला नाही वाटत होईल बा, नाही का. गाव लय टोल्याचं म्हणलं आपलं, लय बारावाड्याचं गाव, ते गाव तुझं लग्न जमून देत नसतं, पण माझा तुला फुल सपोर्ट आहे म्हणला. हा, शनी त्या पेताळा जरा महत्वाचं बोलायला हे लक्ष दिलं. ह्याला म्हणला 7-8 पोरी आल्या, कारण सांगतात, काय काय कारण असं भाऊ, माझं लग्नच जमाना. म्हणला तुझं कारण काय मला माहिती आहे, म्हणलं अख्ख्या गावात चर्चा आहे, मला आपलं आपण खोटं बोलत नाही, पण कसं आहे तुला रागीन म्हणून सांगत नाही. नाही 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 तसं काय नाही, मला सांगतो 50 दे बा, 50 काम करते आणि बाकीचं काही काम करू शकत नाही. हा, ही नोट 50 सरकावलं की सगळं होतंय. मला सरकारी माणूस आहे म्हणला आपण, का देशप्रेमी माणूस आहे, कारण मी फक्त देशी घेतो, तो झाला देशप्रेमी. ती 50 दे, त्यात माझी 90 होईन, 70 दिलं तर फुल होईन, ओकेच कार्यक्रम. यांनी पाटकुनी 100 काढून शिरपाच्या हातात दिलं. मला जाऊ दे 100, तुला मी कधी दिलं होतं गेल्या वर्षी म्हणला, खरं आयुष्य मला तसं काय नाही म्हणला. हे बघ दादा, अख्ख्या गावात बाबाट आहे बा, मी तुला काही सांगितलं नाही, तू काय ऐकलं नाही असं धरून चालायचं बा. हा, कारण कसं आहे, एकचं काम केलंय माझं आज, तो चाकण्या सकट, त्यामुळे तुझं ऐकलं मला पाहिजे. सीमाबाई माहिती आहे का तुला, त्या सीमाबाईचं तुझं लफडं आहे, ही अख्ख्या गावात झाली आहे बा, पण आपलं काही त्याच्यामध्ये संबंध नाही बा. हा, पण तू अख्ख्या गावात आहे, आणि तुला माहिती आहे का तुझं लग्न का जमाना, आणि हे रिअल टॅक्ट आहे तुम्हाला सांगतो. लग्न जमाना म्हणजे एखाद्या नवरीच्या बापाने नवरदेव जर पाहिला आणि तो जर निघून गेला, तर त्या मुलीचा चुलत भाऊ म्हणा कोणतरी मामा म्हणा, कोणीतरी गपचीप त्या गावात येऊन त्या नवरदेवाच्या त्यांच्या घराची चौकशी करतात. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. हा, लोक बोलून दाखवत नाही, पण आणि केली पाहिजे, काही चुकत नाही त्यांचं. हा, कधी कधी बारमध्ये बाप बाहेर पडतो, पोरगा शिरतो मागच्या दाराने, अशी परिस्थिती असती. कोणाचं काय ही कोणाची बांध करतोय का, लोकांना त्रास देतोय काय, त्या कोर्ट कचऱ्या चालू आहेत का, लायक आणि नालायक अशा दोन्ही प्रकारची लोक गावामध्ये असतात. त्याच्यामुळे ही नेमकी अवलाद कुठल्या पद्धतीची ही बघायसाठी आपली पोरगी द्यायची, तिथं सगळ्या प्रमाणे जाऊ चौकशी करतात. हा, त्याचं कुठं लपड आहे का, पेताड आहे का, खाताड आहे का, वागणुकीला कशी आहेत लोक, त्याच्यामुळे त्याचं चांगलं बनण्याचा प्रयत्न करा, असं आपण हात जोडून विनंती. व्हायला म्हणला, तू बोलला पण मनाला जरा सारखं लागल्यासारखंच झालं. म्हणला मला सीमाबाईतून तुझं लपडं सगळ्या गावात झाले. म्हणला हा, अवघड काम. म्हणला तुझं काम केलं, तुझं 100 फेटलं बरं का. आता काय नवीन माहिती पाहिजे असेल तर नंतर सांग, पण तुला मी महत्त्व सांगितलं. दादाला जशी माहिती मिळली की सीमाचं त्याचं लफडं कळलं. आता वस्तुस्थिती अशी होती, वय वर्ष 32 झाली, ह्याच्या डोक्यात एकच खटका होता का आपण काय एकदा 35 गाठली की आपलं आयुष्यात लग्नच होणार. कारण 35 नंतर वय, तो राटपाना, कडकपणा, ते वार्धक्य, थोडंसं निभार नवरदेव ती चेहऱ्यावर दिसायला लागतं. आणि अनेकांची अडचण तीच आहे सध्या, आणि त्यांना वाटतं ही बाबा आपण नवरदेवच थोडा वयस्कर झाला, हे न दिसण्याच्यात आपलं होऊन जावं, असा विषय असतो. तेच चेहऱ्यावर तेज कमी होतं. आणि मग व्हायला मला गावात बाबाटा झाला, गावात बाबाटा कुणी केला बाबा माझा सीमाचा. आणि ह्याचं म्हणणं सांगतो, आता सीमा काय वानगडे सांगतो तुम्हाला. त्या तारखेपासून साधारण 1 वर्षापूर्वी 2023 त्या गावामध्ये हा काम करत असताना वेगवेगळ्या शेतात बाड्यान ट्रॅक्टर मला तुम्हाला का ह्याचं थोडं त्याचं थोडं, कोणाची पेरणी असेल, कोणाचं काय असेल, करावं लागतं. ते त्या गावामध्ये त्या सीमाचा जो नवरा होता त्यांनी एक दिवस हाटाकलं याला आणि म्हणला माझं अर्धा एकर पिरून घे. म्हणला मी चाललोय बाहेर आणि बायको आहे घरी. म्हणला आज आहे ना उपास आहे माझा, मग आजच्या दिवस काय येत नाही. म्हणला मी उद्या तर नाही, म्हणला उद्या आमोशा आहे, आजच पिरून घे, तू तिला सांगतो फराळात बिराळात आणायला. त्या सीमाच्या नवऱ्याने सीमाला फोन केला की दादा शिंदे ट्रॅक्टर घेऊन आपल्या रानात येणार आहे, पेरायला येणार आहे, तू बेची पिशवी आणि तुमचं फराळाचं घेऊन त्या ड्रायव्हरचं रानात जा. तो गेला निघून, शिवग्याला ट्रॅक्टर घेऊन. ती सीमाबाई जी होती, हिचा सीमाला थोडं जाणून घेऊ आपण. 5-25 ज्या बाय, दोन लेकराची आई, पण 25 बायात उठून दिसणारी. हा, काय इंला देव देतो, थोडं जुख्त माफ करूनच देतो, ही गोष्ट खरी. हा, आणि कोणती स्त्री कुणाच्या पदरात जाऊन पडन हे काय सांगता येत नाही, असा विषय असतो. ती सीमा म्हणजे नाकी डोळी छान आणि रंग गोरा गोरा पानं, अशी देखणी बाई. तिथं डोळं, नाक्षार, तिथं ती अगदी उंच पुरी, सगळं व्यवस्थित. तिचं काय कुठं लपडं नव्हतं, लपडं व्हायचं होतं. पण ह्यानी कशी पाठवली तुम्हाला सांगतो. ह्यानी ती फराळात घेऊन आल्या, नांगट करता करता ह्यानी आपली
त्याला ते आवडलंच बा. आणि त्याची मग आईला म्हणला आपली बी कारभारीनं अशीच येईन बा भाकरी घेऊन राहणार, काय जोड आहे म्हणला. पण हे तर ती काळ्या भंगार माणसाला भेटली म्हणला, ही तर एवढी गोरी पण नवरी. मग म्हणलं होय हो वहिनी, सीमा वहिनी, एक सांगता ना का, तुम्ही एवढ्या देखण्या दिसायला आणि तुम्ही नवरदेव पास कसा केला बा. आता बायांची बी अशी खोडीची असतात बाया, तुम्हाला सांगतो. बऱ्याचशा नवऱ्याला बाया फक्त नावं ठेवित्यात, त्याला चांगलं म्हणतच नाही. ही वस्तू ती तुम्हाला सांगतो. का त्याला त्या कदासलेल्या असतात का काय, त्याचं काय बागत नाही का काय रामजान भाऊ. पण ती लय नवऱ्याला नाव ठेवणार, नवऱ्याला कधीच चांगल्या म्हणत नाहीत. अहो काय सांगायचे, आमच्या बापा पडला जाड झाला डाबा, त्याचं नव्हतं पैसे आणि हुंडार जांडा लय लागन म्हणून यांनी बघितलं बाबा इथं. आणि मी म्हणलं नको बाबा, तो सावळा आहे नवरदेव किंवा काळपाट आहे, मी एवढी गोरीपान अशी तशी. तर बापन आईन मला सांगितलं कृष्णाचा कलर काळाच होता ना असा होता, आणि पटावली ना मला. त्यांनी केलं ना तयार लग्नाला. काय सांगू तुम्हाला, आईला मला असं म्हणलं आपला कुठे आकडा, त्यांनी आकडा बाहेर काढून घासून ठेवला की बाबा आपला काही कुठं बसायचे मार्ग आहे का नाही. म्हणलं आणला अशी कारभारी जर मला असते ना तर तळ हाताच्या फोडावानी जपली असती म्हणला मी. काय सांगू तुम्हाला, पाय काय ती जमीन लावून दिली असता, बांगल्यातच एसी लावून ठेवली असती. लय अवघडे महिन्याला फिरायला बाहेर, आणि दाग म्हणन तेवढं जुखली असती दागाने. म्हणला काय रुपये म्हणला तुमचं, खरंच का मी एवढी देखणी दिसते. त्यांचं जे चर्चा चालून ह्याच्याकरता त्या बाईच्या मागे खटका बसला. काही म्हणावर मला तुम्ही लयच आवडता बा. हा म्हणजे आपलं मोकळ्या मनाने सांगतोय. हिला वाटलं बिगर लग्नाचा तरुण माझ्या, आता ही 2 लेकराची आई, हिचं थोरलं लेकरू 4थीला. आईला बिगर लग्नाचा तरुण माझ्या एवढा बाळतोय किंवा मी खरंच ते लय बावळाट बाई निघाली ती सीमाबाई. आणि थोडी 10वीत नापास होती, त्यामुळे शिक्षणाचा अभाव होता. ती ह्याच्या गळाला फसली हसली सगळं झालं. पण त्यांचं काय फिजिकल रिलेशन नव्हतं, काय नव्हतं. यांनी सुरुवात केली, ट्रॅक्टर लावला की त्यांची तेवढी बोलाचाल झालं. त्या दिवशीचं काम झालं, ट्रॅक्टर लावायचा घरी आणि तिथून मोटरसायकल चालू करायची. आता ती ट्रॅक्टरवाल्यांचं एक आतलं गणित तुम्हाला सांगतो कसं असतं. ही लोक धंद्यासाठी बऱ्याच वेळा सकाळच्या पारी 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत लोक दशाला येतात गाई. कोण दूध घालायला येतं, कोण काय किराणा घ्यायला येतं, कोणाची भुसाफेंड संपलेली असते गाईची. काही हिशोबाने डॉक्टर औषध अमकं तमकं. प्रत्येक गावात महाराष्ट्रातल्या सकाळी पारी 9-10 वाजेपर्यंत जरा जास्त राबतात. तिथून पुढे आपापल्या मार्गाला लोक पांगतात. तो गेला डेअरी चक्कर माईक, त्याला मग कुणाचं त्याचं काम आहे का दादा मोकळा, आज आपलं हे करायचं, धंदा मिळायचा. ते तेवढं उरकलं की आकारण त्याला माहिती सगळी पांगायच्यात लोक कोण नसतं. की हा नेमका त्या पिरियडमध्ये त्या सीमाच्या घरापुढे तिकडं जायचा, चक्रा मारायचा, मुद्दाम आपल्या दिसली तर हसायची असं तसं. आणि पैसे लवकर मागायचंच नाही का, पैशाच्या निमित्तानं तरी घरी जाता येतं, चहा पाणी अमकं तमकं. आणि एक दिवस त्याने हसला, तिला डायरेक्ट प्रपोज केलं. म्हणजे सांगितलं की मला तुम्ही लय आवडता असं तसं. मग तिचा रिस्पॉन्स मिळाल्यानंतर त्यांचं जी सिस्टीम होती संबंध करायची फार भयानक होती. ती म्हणजे आजूबाजूला जी शेतं होती, रानं होती, त्या शेतात ते जायची. ती तुम्ही ते मका म्हणा किंवा ऊसाचं कट म्हणा, हे त्यांची बीड हा असा विषय असतो. ते गावाकडे तुम्हाला माहीत नाही, लय त्रास होतो. काय काट्या कुट्या मोडल्या तरी लोकांना कुरपं झाली पायांनी पार. तुम्हाला कळत नाही ते विषय, आणि ते लय गण विषय. ती लॉजन बिडन ती गावाकडे काय नसत असला विषय. मोकार कार्यक्रम असतो, कुथुस्तवर कार्यक्रम असतो. ही तर ह्यांचा विषय चालू झाल्यावर त्या सीमाला आणि दादाला दोघाला असं वाटायचं की आपण जी मांजराचं दूध पितो आपल्याला कोणी बघत नाही बा. काय बऱ्याच वेळा हे टायमिंग हे 7:30-8चा ठेवायची रात्रीचा. कशी मॅनेज करायची त्यांच्या जीवाला माहिती. का दुपारच्या कारात असं उन्हाचा तर लई टेम्परेचर हालतं माणसाचं. आणि मग ही चालू झालं. हा प्रकार 8-9 महिने चालला होता. आणि त्याच परिस्थितीमध्ये कुणी बघितलं ह्याचं नाव सांगतो. त्या महिलेचं नाव राजश्री शिवदास बडवे. वय वर्ष 60 वर्षाची म्हातारी. त्या सीमाच्या शेजारीन होती. आणि सीमाचं तिचं भांडण झालं होतं. कशाहून, त्या सीमाच्या कोंबड्या हिच्या दारात जाऊन हागायच्या कुठं त्या वट्याव. ती म्हातारी ती बडवे बाई आहे ना, म्हणजे तिचं नाव राजश्री शिवदास बडवे, 60 वर्षाची म्हातारी. शिदे शिव्या की रांड तुझ्याच कोंबड्या आहेत, हां तुझ्या कोंबड्या माझ्या इथून गाणं करतात, की काढायला ये, पुसून घे, भरून घे. असं ते बायांची भांडणं लय विचित्र असतात, तुम्हाला नाही माहिती. आता शेणचे भांडणं झाल्यावर तिथं खेतीचा आकडा. आणि एक दिवस घरातलं जाडून जुडून त्या राजश्रीबाईंनी म्हातारीने काढलं आणि झाडाच्या आड ती उखंड्यावर ती कचरा टाकायला गेली. झाडाच्या फांद्या लोंबलेल्या झाडाच्या आडून तिने बघितलं, तिकडून स्प्लेंडरवरून एक दादा शिंदे आला, इकडं ही सिमी
आणि दोघांची हासाशी झालं आणि तो जायला खुणावतो नाही तिला इकडं चल आणि असा करतोय 7 वाजता असं एवढं तीन बघितलं भया म्हणली लय गदाळ लफडे बा 100% लफडायचे पण जरा विचार करते म्हाताऱ्याला काय काम नव्हतं काय नव्हतं शेळ्या थोडं खायला आणलं ना कुठं शेवरी असन शेवगा असन सुबाबा असन थोड्या फांदी छाटून आणल्या ना आपल्या हळूहळू जाऊन आणि तेवढ्या त्यांना टाकल्या की ते बी खुश म्हातारी बी खुश डोक्याला ताण नाही एकटीच होती म्हातारी. आता ती राजश्रीनी लक्षच ठेवलं 7 वाजता नाही म्हातारी 9 वाजेपर्यंत जागी 7 वाजता बरोबर ही ऊसाकडे गेली तो दुसऱ्या कटाने गेला हिने बघितलं म्हणली परफेक्ट. आता त्या राजश्रीनी ग बसायचं ना तिने तिच्या मैत्रिणी गावात कुणी आला किंवा ही भाजीपाला गेली भया आमच्या शेजारीची लफडं तुम्हाला काय सांगायची 2 लेकरं हो सोन्यासारखी बिचारी द्या दुपारा ऊसात शिरती बायांचं सांगलंय बेकार. हा आता एवढी वयस्कर बाई सांगते म्हणजे लोकांना खरं वाटायचं आणि लोकांचं कसं असतं मला सांगतो त्या सीमाच्या नवऱ्याला कोण म्हणणार नाही सीमाला म्हणायची तर ताकद नाही जो दादा शिंदेचं तिथं लपडं त्या दादा शिंदेला कोण म्हणणार नाही पण एकमेकाला सांगणार बरं कोणाला मी तुम्हाला सांगतो फक्त. हा अशा प्रकारे अख्ख्या गावाची लोकसंख्या जर 1600-1700 असेल तर काय सांगायला लागतंय आणि त्याचा परिणाम कुठं झाला ह्यांचं लपडं 8-9 महिने चाललं होतं पण याचा परिणाम झाला की ज्यावेळेस स्थळ चालून येईल मुलीचं चौकशी कुठं केली त्यांनी झालं ती सीमाबाई नाही का ती लफडं त्यांचं त्या पोराचं राखाडलाय अजून लय लग्न मोडली हो काय सांगायचं तुम्हाला. जी बघायला आलेली लोक आहेत ना बिगर पाणी चहा प्यातात माग सुद्धा बघत नव्हती तुम्हाला सांगतो त्या तालुक्यातच पोरगी द्यायची नाही म्हणतात पळून जाणार असलं कळल्यावर काही हाताने पुरतं वाटलं कोण करील लय अवघड आहे. मग हा विषय त्या दादाला कळलं दादा लपडं दादा म्हणला त्या पेताळांनी सांगितलं होतं की बाबा तुझा असाच विषय चाललाय याला म्हणला हा विषय माझा नेमका पांगावला कोणी यांनी परत गावात म्हणजे वेळ द्यायला सुरुवात केली. अरे तुम्हाला कसं कळलं घरापाशी कसं कळलं. ती सीमा एक दिवस भेटायला आल्या तिला सांगितलं जरा लक्ष दे आपल्याबद्दल कुरबुर चर्चा आहे आजूबाजूला कोणी म्हणले दुसरे कोणी नाही तिचे सटवी म्हणली कोण राजश्री बडवी त्या डंगरीनीच सांगितलं म्हणली सगळं आपलं आणि माझं तिचं लय वाकडे बघा छत्तीचा आकडा आहे म्हणा आईला हिने सांगितलं. परत त्यांनी म्हणले नीट चौकशी करू आजोबांच्या बायांना विचार काय बाया म्हणले बाबा गावात चर्चा ऐकूच गुत पण तुम्हाला कोण सांगितलं म्हणले राजश्रीने सांगितलं बाबा ती म्हातारीचं नाव लय फोकसमध्ये आलं जिच्या संग लफडं त्या सीमाने सांगितलं याला की म्हातारीचं नाव. तो मला सांगतो हा जो दादा शिंदे आहे ना ह्याची मानसिकता अशी झाली की म्हातारीच खपवायची हिला खलास करायचं हिला खून करायचं म्हणजे माझं लग्न जमन. हां सीमाचं माझं आम्ही एवढं गपचिप करून एवढी प्रिकॉशन घेऊन एवढी काळजी घेऊन बी हिनेच पांगावलं. ही मानसिकता ज्या वेळेस त्याच्यात तयार झाली त्याच वेळेस मर्डर होतं ध्यानात ठेवा. एखाद्याला वाटलं ना तुम्हाला संपवायचं तुमचं झाला तुम्ही तर डायरेक्ट तुम्ही फोटोतच आता विषयच नाही डायरेक्ट सगळ्या मोबाईलमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली लय अवघड कार्यक्रम आहे. आता फक्त प्रॅक्टिकली खून व्हायचा पाहिजे त्याने मग ठरवलं दादा शिंदेने की हिला मारायची. त्याच्यासाठी त्यांनी तारीख निवडली 22 मे साधारण मी म्हणतो अजून एक 15 ते 20 दिवस झाले त्या घटनेला 22 मे 2024 त्या दिवशी तो साधारण 11:30-12च्या आसपास म्हातारी सामसूम झाल्यावर त्या खोलीच्याला पत्र्याची खोली 2 स्क्रू काढले की माणूस मटण पत्र उभं केले असताना शेड 2 स्क्रू काढले की पत्रा निघतो आतमध्ये गेला आणि कुठल्याही प्रकारचे रक्त न निघता त्याने ती म्हातारी अक्षरशः गळा आवळून मारली तुम्हाला सांगतो श्वास कोंडून का रक्त नको काय नको आणि तिथलची एक गादी आणि त्या गादीला म्हातारे टाकून गादी आणि एक ब्लँकेटवर टाकून असं त्याचा रोल केला असा आणि ट्रॅक्टर घेऊन आला कल्टिवेटरला पाठीमागं जागा असते बघा त्या कल्टिवेटरवरती बॉडी मांडली पण दिसत नव्हती का कोणी म्हणून गादी चालवली 12-1 वाजता आणि त्याचा ते ट्रॅक्टर तीन आणि एवढं कोणी काय बघितलं CCTVचा काय शहरात संबंध नसतो. ती त्याने तिथून उचलली ती म्हातारी ट्रॅक्टर नेला आणि त्याने जागा शोधली होती त्या गावामध्ये एक आजबे नावाचा माणूस होता. त्या आजबेच्या शेजारी बाळासाहेब कदम त्या माणसाचं नाव तुम्हाला सांगतो. बाळासाहेब कदमचं जे वावर होता ह्याच्याकडे बरीचशी वावरायला सगळे रस्ते खुशकीचे सगळं माहीत होतं कारण ट्रॅक्टर अख्ख्या गावात चालवायचं येऊ. तिथे गेला रात्रीचा त्या बाळासाहेब कदम यांच्या मकाच्या शेतामध्ये मधोमध थोडी मका 4-5 सण कमी केली 6x6चे
फावड्याने उकारली जागा आणि त्याच्यात जमिनीपासून 2.5 फूट अंतरावर तो टाकला, बॉडी ती टाकली, गाद्यावरून टाकल्या, परत माती ओढून घेतली, निघून आला घरी. हा खून केला 22 मेच्या रात्रीचा विषय झालेला. ती म्हातारी एकटी असल्यामुळे तिची जी घरची होती, आता कसं असतं 2 दिवसांनी 3 दिवसांनी 4 दिवसांनी फोन होतात काहींचं, काही रोज डेली अपडेट नाही. 2 दिवसांनी त्याचा फोन नाही काय नाही म्हणल्यावर तिची जी मुलगी होती ती मुलगीने घरी आली तिथं. ती म्हणली ही कुठे, म्हणली म्हातारी काही दिसली नाही. तिने चौकशी केली, राजश्री कुठे कुठे, म्हातारी काय कुठं दिसेना. मग ती गेली पोलीस स्टेशनला, करकंब पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय. करकंब पोलीस स्टेशनला ते मिसिंगची तक्रार दाखल केली आणि तारीख उजळली 27, घटना घडली 22ला. 27ला बाळासाहेब कदमच पाणी द्यायला गेले. उन्हाळा कडक, पाणी द्यायला गेले म्हणले वयाला त्याला मकला पाय तवाच सुकती माका, पाणी दिलं की तवाच तराटती. गेले बघत्यात तर उकारलेलं आणि तिथं झाकून ठेवलेलं म्हणजे असं उकरून बुजलेलं, साईडला थोडी माती राहते ना, तशा प्रकारची परिस्थिती बघितली बाबा. त्यांना संशयाला पोलीस पाटला बोलावला आणि म्हणले काहीतरी वानगड आहे बाबा, इथं वास यायचा खूप आट. म्हणले मॅटर आहे. खोलवर एका बाजूने खोललं तर डायरेक्टच पायी पंजवर आलं. मुतायच आली याला ताणकुनी, मला पाटकुनी पोलीस स्टेशन. लई पोलीस पत्र दाखल झालं की आखी बॉडी बाहेर काढली. त्या मुलीला बोलावली मिसिंगवाल्या, ती म्हणली ही राजश्री शिवदास बडवे, वय वर्ष 60, यांचीच बॉडी आहे. मग ती बॉडी रिसर्च पीएमला केली. गळ्या काळी खून स्पष्ट दिसत होती, बॉडी माराची फुगली होती, सडण्याच्या होती, काळी निळी पडली होती. पीएमला पाठवून दिली सगळा रिपोर्ट आणि मग सूत्र हल्ली गावात सगळी चौकशाला केली गपचीप सुरुवात की बाबा नेमकं कोण असन काय असन. म्हणजे ह्या संदर्भात ही जी महिला आहे ही लय लोकांशी बोलायची फिरायची मन मोकळ्यामध्ये, पण ती एक गोष्ट नेहमी सांगायची, लफडं तिने पांगालच होती, त्यात काय वाद नाही. तुम्हाला सांगतो की दादा शिंदेचं लफडं आहे. शिंदे कोण? दादा शिंदे म्हणले असं होतं, त्याचं लग्न जमत नाही. पोलिसांना हा विषय केला की दादा शिंदे यांनी ट्रॅक्टर विदाऊट ट्रॅक्टर उचलला, ट्रॅक्टर सकट नको म्हटले. कारण कसं होतं, कधी कधी पेरणीचा अवजार हायड्रोलिक किती धरायचं किती नाही, ट्रॅक्टरची त्याला माहिती आहे पूर्ण, पण पोलिसांचं जे हायड्रोलिक आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्या संदर्भात त्यांनी नेलं, बरोबर त्याचा कार्यक्रम केला, सर्व्हिसिंग केली व्यवस्थित. सर्व्हिसिंग जशी केली तसं दादा शिंदे ढसा रडायला लागला. म्हणला काय सांगू, मला माझी अशी इच्छा होती, माझं लग्न करायचा अधिकार नाही का, मला मुलं बाळ व्हायचा अधिकार नाही का, म्हणला ह्या म्हातारीने माझी 5-7 लग्न मोडली. काय सांगू तुम्हाला साहेब, मला 7 लग्न मोडल्यामुळं मी असा निर्णय घेतला, हिलाच खापा, हिने सगळ्या गावात केलं माझं. अरे पण याच्यात मध्ये ती चूक त्याचीच होती ना, तू आणि ते संबंध ठेवतो आणि परत अपेक्षा ठेवून ना आणि ते संबंध करायच्यात ठेवला तुला, म्हणजे तेल बी पाहिजे तुप्प बी पाहिजे असं नाही होत कधी, असा विषय. म्हणजे चुकीचे पण यो माणूस विचार करताना स्वतःच्या मनाला पटावा असाच विचार करू देणार ठेवा. लफडं बी पाहिजे, बाहेरची पाहिजे, चालून आली ती पण पाहिजे आणि घरची पाहिजे, असं नाही चालत. घरची बरोबरी कुणीच करू शकत नाही, ध्यानात ठेवा. घरची अनपाणी देती, जेवायला देती, शय्या सुख देती आणि बाहेरची रोग देती, ध्यानात ठेवा. खून देती, मर्डर देती, ही एवढा फरक आहे. त्यामुळे घरची ती घरचीच. ह्या स्टोरीमधून आपल्याला जर काय पाहायला म्हणजे ह्याला मिळलं असेल, बोध घ्यायचा असेल तर घ्या आणि कमीत कमी बाहेर आणि ते संबंध ठेवून लग्न जमवायचा प्रयत्न करू नका. कारण आता लोक फार हुशार झाल्यात सगळीकडून, म्हणजे दुष्काळच मानावा. ऊन जसं तापत आहे तसं ही जी 30, 32, 35, 38ला पोरं काय पोचल्यात, यांचं लग्न होणं गरजेचं आहे. मुलं चांगलीच आहे, त्याबद्दल वाद नाही, पण त्यांना मुली ह्या दिल्याच पाहिजे. आणि मुलगी देणं किंवा मुलगी अशी वस्तू आहे, सोयरी जुळवणं असा प्रकार आहे की काय चिखलाचा गोळा नाही ती मी पटकून न दिला, थापल्या 5 नावरे अजून भाषणला म्हणलं जा घेऊन. त्याच्यासाठी 18-20 वर्ष थांबावं लागतं एक मुलगी तयार व्हायला, एक वधू तयार व्हायला. आणि ही आहे ती पार टावरवर जाऊन बसल्यात, तुम्हाला सांगतो कशीच हाताला लावून देणार. ती बोलत सुद्धा नाही, आपण राम घालायचा पोरीच्या बापाला, बोलत सुद्धा नाही. ती थाट मानेने चालतोय. त्याला सफार आता त्या पावसात काहींची केंबळं गळून खाली पडली, तो सुद्धा म्हणतोय बांगल्यावाला बघा. लय मोठा बांगला सुद्धा तुझ्या पूर्ण अख्खा बांगला जर साफ का तिथं कंबार जाईन फार. लय बांगला मोठा कामाचा नाही, तो पुसावा लागतात फार शेती, आणि त्या पुसताना हिचं कंबार जाईन. आपापल्या लेवलने, आपापल्या गरीब असून द्या, शेतकरी असून द्या, व्यावसायिक असून द्या, मुलाला मुली ह्या आपल्याच लोकांनी दिल्या पाहिजेत. नाही
तर भविष्यात एक माझा अंदाज आहे, ही जाती व्यवस्था जी आहे ना सगळी एकमेकाची ही नष्ट अशीच होईल. तुम्हाला सांगतो, ओबीसीचे मराठ्याचे संबंध होत्या, म्हणजे रोटी संबंध पहिलेचे आहेत सगळ्यांचे, पण बेटी पण संबंध होत्या. हे काळच असं आहे. तुम्हाला ह्या भविष्यात काय होईल सांगता येत नाही. आणि मग जे म्हणतात मिले शान मिले गाळी व्हेन मिले आमका आहे, काय नाही तू कार्यक्रमच झाला म्हणायचा हा. आणि पोरं बी काय काय आता पळून जाऊन लफडी करायचं प्रमाण प्रत्येक गावात दरवर्षी 4-5 मुलं जातात. आमच्याकडे बी चालू आहे, सगळीकडे चालू आहे बघा. तीच जमावतात, ती जातात, कायदेशीर लग्न करतात. हा असा विषय चालू आहे. बघू आता काय होतं भविष्यात. म्हणजे पण अशा प्रकारे अनैतिक संबंध ठेवून बाहेर परत लग्नाचे विषय करू नका, असं माझं प्रामाणिक मत आहे. रामकृष्ण हरी माऊली.